आपापल्या भागामध्ये नाले सफाई व्यवस्थित झालेली आहे की नाही हे पाहता ती चांगली गोष्ट आहे। ही गोष्ट हे जे काही ते नाले सफाई चांगली व्हावी आणि लोकांना रिलीफ मिळावा या दृष्टीने सगळं होतं आहे। त्यामुळे याच्यावर कुठल्या श्रेयवादाची लढाई नाही आहे। यामध्ये एकच आहे, कुठल्याही श्रेयवादाची लढाई नाही, ही आमची जबाबदारी आहे। ही मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे की नाले सफाई योग्य पातळीवर झाली पाहिजे। आणि म्हणून मी स्वतः सांगितलं हार्ड बेस, आता बघा इथे हार्ड बेस काही ठिकाणी लागला आहे, काही ठिकाणी हार्ड बेस लागला नाही, तिथलं काम चालू आहे। त्या ठिकाणी शिल्ट पुशर आहे तो देखील लावलेला आहे। ती आपली कुठली जलपर्णी जे की नाल्यामध्ये ते ट्रक्सर मशीन आहे ते लावलेलं आहे, जेणेकरून पूर्ण यंत्रणा जे पलटूनवर आपल्या पोकले नाहीत, जेणेकरून नाले सफाई पूर्णपणे 100% झाली पाहिजे यासाठी हा सगळा प्रयत्न आहे। त्यामुळे कुठलंही काही श्रेयवाद नाही, कुठलं काही कोणाला क्रेडिट घ्यायचं नाही। आमचा उद्देश एवढाच आहे, ज्या ठिकाणी पाणी भरतं त्या ठिकाणी पाणी भरलं नाही पाहिजे। मग ते हिंदमाता, मिलन सबवे आणि की कुठला आहे अंधेरी सबवे या ठिकाणी देखील हाय प्रेशरचे पंप ठेवलेले आहेत आणि हे पाणी समुद्रात जेव्हा भरती असते तेव्हा समुद्रात जात नाही, त्यावेळी होल्डिंग पॉईंट तयार केले 13 ठिकाणी, ते पूर्ण स्टोरेज केलं जातं। त्या होल्डिंग पॉईंटमध्ये जवळपास त्याची कॅपॅसिटी करोडो लिटरची कॅपॅसिटी आहे। त्यामुळे तो देखील एक जमेचा भाग आहे आणि त्यामुळे नाले सफाई पूर्णपणे अतिशय यशस्वीपणे करावी हार्ड बेस लागेपर्यंत, अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। मिठी नदीचं आहे ते पाणी शुद्ध करण्यासाठी प्रकल्प आहे तो राबवण्यात येणार होता, त्या संदर्भात काही मिठी नदीचा जो प्रकल्प आहे तो आपण राबवतोय। आता येणारे जे आउटलेट आहेत मिठी नदीमध्ये जे येणारे आउटलेट आहेत ते आउटलेट बंद करून एक सीवर लाईननी त्याला आपण STP मध्ये घेणार, STP मध्ये त्याचं पाणी शुद्ध ट्रीटमेंट करणार आणि मग त्यामुळे हे मिठी नदीचा जे काळा रंग आहे हा आपल्याला भविष्यामध्ये बदललेला दिसेल। त्यामुळे तोही प्रोजेक्ट जो आहे, तो टेंडर जो आहे तो काढलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी होती आहे। मला एवढंच सांगायचं आहे, किती टक्के झालं, किती हे केलं यापेक्षा माझी अपेक्षा आहे की पावसाळ्यामध्ये पाणी तुमचा कामा नये एवढं नाली सफाई करा। आता काही ठिकाणी 98% झाले, काही ठिकाणी 100% मिळवलं, 100